भारतीय बाजारपेठेनंतर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा जर विचार केलं तर आपण सध्या निर्यातीला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने बांगलादेश, श्रीलंका, कोलंबो, मलेशिया, UAE अशा देशांमध्ये आपण निर्यातीला सुरुवात केलेली आहे मित्रांनो। परंतु या ठिकाणी मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की निर्यातीचा जो काही अडथळा आहे, ज्यावरती केंद्र सरकारचं निर्यात शुल्क म्हणून 20% आकारण्यात येत आहे, हा जो अडथळा आहे अद्याप दूर झालेला नाही। परंतु हा जर अडथळा केंद्र सरकारने दूर केलं तर नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येतील मित्रांनो। तर हे जे आहे 4-5 देश मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या 4-5 देशांपैकी सर्वाधिक जर आपण निर्यात कोणत्या देशाला करत असेल तर त्या देशाचं नाव आहे मित्रांनो बांगलादेश। भारताच्या एकूण निर्यातीपैकी 20% एवढा कांदा आपण एकट्या बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी निर्यात केलेला आहे मित्रांनो। त्या आदल्या वर्षी 17% एवढं कांदा आपण निर्यात केलेला आहे। म्हणजे एकूणच काय तर सर्वात जास्त निर्यात आपण बांगलादेशमध्ये करतो आहे। परंतु 16 जानेवारी पासून बांगलादेश सरकारने आयात शुल्क म्हणून 10% आकारण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो। आता याचं कारण काय तर बांगलादेशातील स्थानिक जो शेतकरी आहे त्यांचा जो कांदा आहे तो सध्या बाजारपेठेमध्ये यायला सुरुवात झालेला आहे आणि या कारणामुळेच स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी त्यांनी आयात शुल्क म्हणून 10% आकारण्यास सुरुवात केली आहे आणि या कारणामुळे भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे, हे पण सत्य परिस्थिती आहे मित्रांनो। नमस्कार शेतकरी मंडळी, मी मारुती जाधव आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा YouTube चॅनल। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कांदा पिकाला काय बाजारभाव राहू शकते, सोबतच असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यामुळे कांदा बाजारभाव वाढते किंवा कमी होते, अशा वेगवेगळ्या फॅक्टर्सचा या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे। आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो। तर चला आपण मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम सध्या जे काही बाजारभाव आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया मित्रांनो। तर शेतकरी बंधूंनो, जानेवारी महिन्यामध्ये कांदा पिकाची जी काही आवक आहे ती अचानक वाढली होती आणि त्या कारणामुळे कांदा पिकाच्या बाजारभावामध्ये आपल्याला घसरण झाली दिसून आली। म्हणजेच काय तर सरासरी 1300 पासून तर 1800 रुपयापर्यंत एवढी मोठी घसरण झाली होती आणि त्यानंतर आवक कमी झाली आणि परत बाजारभावामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आली। तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही कांदा बाजारभाव चालू आहे त्याची सरासरी आहे मित्रांनो 1800 रुपयापासून तर 2400 रुपयापर्यंत आणि चांगल्या गुणवत्तेचा जर कांदा असेल तर ते 2600 रुपयापर्यंत सध्या रेट चालू आहे। मुळात जर आपण बघितलं तर यावर्षी खरीप हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती मित्रांनो, परंतु बदलत्या वातावरणामुळे सोबतच अवकाळी पावसामुळे किंवा परतीच्या पावसामुळे अशा वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे यावर्षी कांदा पिकाच्या उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला आढळून आलेली आहे आणि त्याच कारणामुळे जी सुरुवातीची मार्केट होती ते कायमस्वरूपी आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत टिकून दिसलेली। मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये रेट कमी का झालं तर त्याचं कारण असं आहे की कांदा परिपक्व झालेला नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी जे काही बाजारभाव यावेळेस चालू होतं आणि त्या बाजारभावाच्या पोटी लवकर काढणी करून डायरेक्ट मार्केटमध्ये आणलं आणि त्या कारणामुळे आवक तर वाढलीच आणि त्या आवक पायी मार्केट डाऊन झाली होती। सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या राज्यातून कांद्याची आवक वाढलेली आहे मित्रांनो। त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल, या तिन्ही राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त प्रमाणात कांदा मार्केटमध्ये येतो आहे मित्रांनो। आणि या चारही राज्याचा आपण जर विचार केला तर चारही राज्याच्या कांद्यामध्ये सरासरी जो काही रेट भेटतो आहे त्यामध्ये गुजरात सध्या आघाडीवरती आहे, जे की या कांद्याला जास्त भाव भेटतो आहे मित्रांनो। यानंतर व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये चालू फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये काय रेट राहू शकते याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊया। तर मित्रांनो, काय होतं की खरीप कांदा जो आहे तो मार्केटला आतापर्यंत येत होता आणि त्याची आवक कमीच होती, कारण यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी डायरेक्ट बांधावरतीच काढणी आणि तिथूनच डायरेक्ट मार्केटला घेऊन जाऊन विक्री केलेली आहे। त्यामुळे एकतर उत्पादनात घट होतीच, परंतु रेट चांगला मिळतोय या एका कारणामुळे शेतकऱ्यांनी डायरेक्ट मार्केटला कांदा लवकरात लवकर विक्रीसाठी आणलेला होता।
जे की काढणीला येण्याच्या पूर्वीच हा कांदा डायरेक्ट मार्केटला गेला आणि त्यानंतर आवक कमी झाली मित्रांनो. सोबतच या ठिकाणी आपल्याला आवर्जून असं सांगायचं आहे की जोपर्यंत रब्बी कांदा हा मार्केटमध्ये येणार नाही तोपर्यंत मार्केट भाव चांगल्या पद्धतीने टिकून राहणार आहे मित्रांनो. हे पण तेवढं सत्य आहे. आता येणाऱ्या 2-3 आठवड्यामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये आपला जो काही रब्बी कांदा आहे तो यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर जो काही रेट आहे तो बऱ्यापैकी आपल्याला कमी होताना दिसणार आहे मित्रांनो. कारण रेट फॅक्टर चांगलं मिळतोय त्यामुळे जे काही रब्बी कांदा आहे ते सुद्धा डायरेक्ट मार्केटला येण्याची शक्यता आहे आणि याच कारणामुळे रेट थोडा डाऊन होईल. परंतु जर समजा केंद्र सरकारने त्यांच्या धोरणामध्ये 20% जो काही निर्यात शुल्क आहे ते जर कमी केलं तर नक्कीच यावर्षी जे काही उन्हाळ कांदा शेतकरी आहे त्यांना चांगले दिवस येतील असं या ठिकाणी म्हणता येईल मित्रांनो. परंतु जोपर्यंत हे अडथळे दूर होणार नाही तोपर्यंत रेटची जी काही शाश्वती आहे ती कमीच राहणार आहे. यासोबतच मित्रांनो उन्हाळ कांदा लागवड जी झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे असं मी तुम्हाला सांगतो आहे. परंतु वाढत्या हीटमुळे बदलत्या वातावरणामुळे या कांद्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे आणि परिणामी उत्पादनामध्ये घट होणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठीच मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे की वाढत्या तापमानाचा जो काही परिणाम आहे तो कांद्या पिकावरती होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या कांद्याला प्रॉपर फुगवण, कलर, आकार, चमक मिळणार नाही. सोबतच गोलटी हे जास्त निघणार आहे. आणि जर समजा तुम्हाला कमी वेळेमध्ये तुमचा कांदा प्रॉपरली डेव्हलप करून घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणत्या फवारण्या आपल्याला घ्याव्या लागणार आहे याबद्दल सविस्तर असा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ नक्कीच पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थांबतो इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.